इम्तियाज जलील यांच्या रॅलीवर यांच्या गाडीवर आज हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये इम्तियाज जलील थोडक्यात बचावलेले आहे. इम्तियाज जलील थोडक्यात बचावलेला आहे. आपल्यासोबत इम्तियाज जलील आहे. थोडक्यात बचावले. गाडीवर लोक चढले, मारहाण करण्याचा प्रयत्न केला, अगदी तुमच्या गाडीच्या आत हात घातले. तयारी आहे राजा आम्हाची. काय हे इतक्या छुटपुट घटनेमध्ये आम्ही काय घाबरणारे लोक आहे का उसमें? आमची तयारी आम्हाला माहीत आहे. हे घाबरणारे लोक कशामुळे घाबरत आहे ते? त्यांना माहीत आहे की त्यांचा पराभव होणार आहे आणि त्यांना हेही माहीत आहे की आपल्याला ज्यांनी पैसे दिलेले आहे त्यांना आपल्याला वाचवायचं आहे. पैसे कोणी देतं त्यांना हे सगळं करण्यासाठी? तर भाजपचे नेते देतात आणि एकनाथ शिंदेचे जे इकडचे पालकमंत्री आहे हे यांना पैसे देतात. सगळे 2 नंबरचे धंदे. राशनचा त्यांचा धंदा, बायोडिझेलचा त्यांचा धंदा, गुटखाचा त्यांचा धंदा. काय पोलिसांना माहीत नाही आहे का? हत्यारे सापडले होते त्यांच्याकडे. हे सगळं पोलिसांना माहीत आहे. आता आम्हाला हे बघायचं आहे की पोलीस काय कारवाई करतात. हा आरोप तुम्ही भाजप आणि शिवसेनेवर का करते? म्हणजे अतुल सावे आणि संजय शिरसाट, खरं तर तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की हे सगळे एमआयएमचे नाराज कार्यकर्ते होते. माझ्या एकही पक्षातला नाही आहे ना तिथे. हे जितके उमेदवार आहे हे खऱ्या अर्थाने हे जे कलीम खुरेशी आहे त्यांचा परिवार त्या एरियातून इलेक्शन लढत आहे. त्यांचा भाऊ आहे, त्यांची बायको आहे, ते स्वतः आहे आणि त्यांना असं वाटतं की हे माझा एरिया आहे, कोणीही या एरियामध्ये येऊ नये. जे घाबरलेले असेल नाही जाणार. आम्ही त्या ह्या असं किरकोळ गुंड्यांवर आम्ही काय घाबरणार आहे का? उसमें नाही, पण आज तिथे कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न झाला. ठीक आहे ना, ते दोन गट भिडले, ते पोलिसांची लाठीचार्जही झाला. ते पोलिसांची जबाबदारी आहे. मी रितसर परवानगी घेतली होती, पोलिसांची परमिशन होती माझ्याकडे. जे मार्ग ठरलेला होता त्या मार्गावर आम्ही जात होते. तुमच्या लोकांना मारहाणी झाली. काही गुंड लोक येणार आहे, फायटर आणि काय छोटे छुरे हे चाकवा डंडे घेऊन येणार आहे. तर पोलिसांनी त्यांना आवरा आणि नाही आवरू शकतं तर आम्हाला सांगा. उसके अंदर आम्ही बघू काय करायचं. जशास तसं उत्तर यापुढे नाही, तसं नाही आहे. मी तशी भाषा करणार नाही. मी वाट बघणार आहे की पोलीस काय कारवाई करतं. आणि पोलीस कारवाई करणार नसेल तर आम्ही पण पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की साहेब, इलेक्शन आम्हाला लोकशाही मार्गाने लढायचं आहे, शांतीपूर्ण मार्गाने लढायचं आहे. आरोप केला की या सगळ्या मागे पालकमंत्री आहे, तर मग पोलीस कारवाई करतील का? मला माहीत नाही आहे साहेब. पोलिसांना सगळ्यांना माहीत आहे की हे राशनचा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. कोणाचे राशन खातं आहे? जे लहान लहान मुले, शाळकरी मुलांचा खिचडीचं जे राशन असतं ना, ते राशन उचलून ते गुजरातला पाठवतात. खूप मोठा रॅकेट आहे. इथे वालूजमध्ये एक अगरवाल नावाचा इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्याची राईस मिल आहे. तिथे हे सगळंच लहान लहान मुलांचं राशन घेऊन ते तिथे विकतात. खूप पैसे आहे आणि सगळं प्रशासनाला, पोलिसांना ते काय काय करतं आम्हालाही माहिती. हे सगळे गुंड आहे तर तुमच्याच मागे का लागले पक्षाच्या? त्यांना असं वाटतं की आमचा एरिया आहे, आमच्या एरियामध्ये यायचं नाही. पण तुम्ही जाणार? 100% जाणार साहेब. 100% परवानगी घेऊन जाणार आहे. पुन्हा त्या ठिकाणी पण रॅली करणार? 200% जाणार आहे. 200% जाणार आहे. तुम्हाला काळे झेंडे पण दाखवले होते त्याआधी तिथे? 25-50 गुंड लोक आम्हाला थांबवणार का? त्या ठिकाणी काळे झेंडे पण दाखवले होते तुम्हाला? अरे काय 8 लोक आले आणि तुम्ही काळे झेंडे दाखवले, काळे झेंडे दाखवले. किती लोक होते? दाखवा तुम्हाला किती लोक होते. असा गल्लीतून असं चिल्ला राहतो, त्यांच्या हातात आहे तो काळे झेंडे देऊन 8-10 मुले येतात आणि काळे झेंडे दाखवले, काळे झेंडे 98% लोक या शहरातले एमआयएम सोबत आहे. हे 2% लोक जो विकणारे आहे म्हणून सुरू आहे सगळं. 98. तुम्ही बघा ना 16 तारखेला सगळ्यात मोठा जल्लोष कुठे. म्हणजे या सगळ्यांनी एमआयएम ला फटका बसेल? काय मी काय म्हणतो, 16 तारखेला सगळ्यात मोठा जल्लोष या शहरामध्ये तुम्हाला दिसणार आहे. किरकोळ गुंडांना कोण घाबरणार? ठीक आहे. हे होते इम्तियाज जलील आणि सांगताय की ज्यांनी काय केलं हे सगळे किरकोळ गुंड होते आणि या किरकोळ गुंडांमुळे घाबरण्याची गरज नाही. एमआयएम पुन्हा तिथे जाईल, इम्तियाज जलील पुन्हा तिथे जाईल आणि रॅली करणार, असंही ते स्पष्ट सांगताय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक